नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला कला इथे विचार करत येऊन बसली आहे. कलाला ते असं आठवतंय की तिची आई कसं बोलली होती फोनवर की चांदेकरने आपलं कर्ज माफ केलंय किंवा कर्ज घेतलंय आणि त्याला असं नको वाटायला की आपण त्याच्या चांगुलपणाचा इथे वापर करतोय. चांदेकरला असं वाटायला नको की त्याच्या चांगुलपणाचा आपण वापर करून घेतोय असं, म्हणून असं आपण फायदा घेतोय असं त्याला वाटायला नको. आणि मला ह्या कामातून मिळणारे पैसे घरासाठी वापरता येणार नाही आहेत, मी काय करू? त्याला लवकरात लवकर अर्धे करून पैसे परत करावेत, पण कसे, काय करायचं हा विचार इथे कला करते. तर चांदेकर म्हणजेच अद्वैत तिथे छान झोपलेला आहे बरं का. आणि कला विचार करते, डिझाईन करते. आणि तेवढ्या तिकडे नैनाच्या रूममध्ये काय चाललंय आपण बघूया. नैनाला फोन करतोय, फोन वाजतोय नैनाचा रात्रीचा. नैना उठते म्हणते वाटलंच आज सौरभच असेल, अक्कलच नाही यायला आहे ना, ती सुद्धा नको तिथे वापरते. असं रात्रीच्या वेळी लग्न झालेल्या मुलीला फोन करू नये, एवढे साधे मॅनर्स नाही आहे त्याला, असं म्हणून ते रूम हॉलमध्ये येते आणि बोल करते. आणि सौरभ बोल म्हणतो, फोन करतोय. आणि आता बघूया ही दोघं जण काय बोलतायत ते. हॅलो, बोल, तू बोल. आवाज खाली, तुझी अशी हालत करे ना सगळे बघत राहतील. ठीक आहे, आय एम सॉरी. बोल, काय बोलायचं आहे तुला? सौरभ, हे बघ, ट्राय टू अंडरस्टँड. माझ्याकडे लग्न झालं आहे माझं, माझ्यासोबत नवरा असतो, माझ्या शेजारी झोपतो तो, त्याला कळलं असतं तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे जर सगळ्यांना कळलं ना तर तुलाही काहीही मिळणार नाही आहे. मग आज ना उद्या त्याला कळणारच आहे. बट मला ना तू अशी लटकवून ठेवशील ना तर मी तुझी अशी अवस्था करीन की एक चांदेकर ना तुझ्यासारख्या मुलीला घरात काय अख्ख्या कोल्हापुरात ठेवणार नाहीत. असं आता सौरभने तिला धमकी दिली. बघूया आता काय करतोय तो. जाऊ दे, उगाच पुन्हा रडगाणं गाऊ नकोस. आणि तसंही तुझे एक्सप्रेशन मला काही दिसणार नाही आहेत, कारण फोनवरून मला तुझे एक्सप्रेशन दिसणार नाही आहेत. समोर गातेसच. एक काम कर, तू ना खालती ये, मी तुझ्या घराच्या इथे उभा आहे असं म्हणतो तो. आता नैना शॉक होते. काय, तू चांदेकर मेन्शनच्या इथे आलायस? व्हॉट, तू इथे रात्रीचा इथे का आलायस? तर तो म्हणतो की हो, मी इथे आलो आहे, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, तू खालती ये, नाहीतर मी बेल मारतो. काय करतेस तर बघ काय करायचं आहे ते. आणि इकडे कलाला पण चैन पडत नाही आहे, त्याच्यामुळे कला पण आता उठून बाहेर येते आणि डिझाईन करायचा प्रयत्न करते, तिला जमत नाही आहे. बघूया पुढे काय काय होणार आहे ते. नैना पकडली जाईल का? तर नैना इथे बाहेर आलेली आहे, रूमच्या घराच्या बाहेर आलेली आहे अंगणात. आणि आता नैना फेऱ्या मारतीये. तर इकडे तोपर्यंत सौरभ तिथे आलेला आहे. सौरभ, किथे काय करतोयस तू? तू का आलायस इथे? असं म्हणून नैना बोलायला चालू करते सौरभशी. मुळात सिक्युरिटी गार्डनी तुला आत घेतलं कसं? ते मी मॅनेज केलं. मला पैसे हवेत आत्ताच्या आत्ता. तू हे जे मला खेळवतेस ना ते मला कळत नाही असं समजू नकोस हा तू. सौरभ, मी शपथ घेऊन सांगते, मी तुला खेळवत नाही आहे. मी तुला पैसे देणार आहे, पण वाटलेस मी माझ्या पोटातल्या बाळाची. आणि एकदम ती शॉक होते. घरच्यांना मूर्ख बनवता तुला सगळीच मूर्ख आहेत असं वाटायला लागले का आता? आणि असं म्हणून तो तिच्याजवळ येतो. पण मी मूर्ख नाही आहे असं म्हणून ओरडतो तिच्यावर. हे विसरू नकोस. ती म्हणते, सौरभ प्लीज, मी काय म्हणते, आपण जरा बाजूला जाऊन बोलूया ना. मी गप्पा मारायला आलेलो नाही आहे. चल ठीक आहे, तू यापुढे मला म्हणजे भेटूही नकोस किंवा बोलूही नकोस माझ्याशी. तू मला पैसे दे, मी माझ्या मार्गी, तू तुझ्या मार्गी, असं तिथे म्हणते. आणि तोपर्यंत आता यांचं बोलणं चाललं आहे आणि कला तिथे आलेली आहे. आणि सौरभ म्हणतोय, बघ तुझी बहीण पण इथे आलेली आहे, सांगू का तिला जाऊन सगळं? पण नाही ना, त्याला ना बाजूला इथून ओढून घेऊन जाते. आता ती तिला हळू सांगते, हळू बोलते सौरभशी, प्लीज हळू बोल, मी तुला तुझे पैसे देणार आहे, काळजी करू नकोस, पण थांब, मला थोडे दिवसांची मुदत दे, असं इथे नैना सांगतेय. आपल्या तिघांच्या अमरकथेबद्दल आपण तिला सांगू, कदाचित तिच्याकडे सोल्युशन असेल. तर नैना म्हणते, प्लीज असं काही करू नको, मी म्हणते ना मी तुला पैसे देते म्हणून, पण मला थोडीशी मुदत दे, मी नाही म्हणत नाही. आणि हे बघ आत्ता प्लीज तू इथून जा, हवं तर मी तुझ्या पाया पडते, असं ती इथे म्हणते. तर कलाला आईचं बोलणं इथे आठवतंय. हे बघा, आपण लई मेहनत करू, आपण त्यांचा एक एक पैसा चुकता करून टाकू, ते बी लवकरात लवकर करू. तरी काय, मी डिझाईन्समधून आलेले पैसे मी घरी देऊ शकत नाही, कारण मी सरोज मॅडमना तसं वचन दिलं आहे. पण मग आता काय करता येईल, काय करू शकते मी? पैसे तर परत करावेच लागतील, असं इथे आता कला विचार करते. तर तिकडे चांदेकरला जाग आलेली आहे अद्वैतला. आणि तो जे बाजूला उठून बघतो, सहज वळतो तेव्हा की कला तिथे नाही आहे. मग वाजले किती म्हणून तो घड्याळात बघतो
आणि घड्याळात बघितल्यानंतर तो सरळ उठून बाहेर खाली येतो. तर त्याला इथे रूमचं दार म्हणजे रूममध्ये ती नाही आहे, हॉलमध्ये येतो, हॉलमध्ये ती नाही आहे आणि बाहेर अंगणातलं दार उघडं दिसतं. तर तो तिच्या मागे येऊन उभा राहतो. बघूया आता पुढे काय काय होतंय ते. डिझाईन्स तर इथे ही नेमकी कुठे गेली असं तो प्रश्न पडतोय त्याला. तो सुद्धा विचार करतोय ते आणि हळूच नाही ते कला फिरते त्याच्या मागे जाऊन येतो आणि दोघे एकमेकांना हा भा असं एकदम दोघे एकमेकांना बघून दचकतात बरं का. अरे तू, मला वाटलं घुबड आहे. म्हणते गप बस. मग तो म्हणतो एवढ्या रात्रीची बाहेर काय करतेस, दार सुद्धा उघडं ठेवलंय, तुझ्यामुळे मग चोर शिरतात घरात. मग कला म्हणते चोर होते का ते, सॉरी 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 सॉरी, पण तू रात्रीच्या एवढ्या काय करतेस बाहेर असं विचारतो तो. आणि राहिलं थोडा वेळ दार उघडं तर मला काही फरक पडत नाही. मग कला अद्वैत म्हणतो की तुझ्यामुळे काही घडलं तर काय फरक पडणं, म्हणजे काय होणार आहे. तर ती म्हणते की ते माझं मी बघून घेईन, पण तुला जर काय आता खायला वगैरे पाहिजे असेल ना तर मी बनवून देईन, पण माझं डोकं खाऊ नकोस. तुला असं का वाटतंय, सगळ्या घराचा भार तुझ्या एकटीच्या खांद्यावर आहे, तू नसलीस की सगळं ठप्प होईल. मग कला म्हणते असं म्हटलंय का मी. तर तो म्हणतो असं म्हणायची गरज काय, संध्याकाळी बघितलं ना मी तुझं सगळं काय चालू होतं, सगळी कामं एकटीने करत होतीस. काय गरज काय एवढं सगळं करण्याची, घरात माणसं आहेत ते काम करतायत, आपण त्यांना योग्य ती सॅलरी देतो. पण नाही, तुम्हाला पुढे पुढे करायचं असतं ना मॅडम ना, त्यामुळे सवय लागली तुम्हाला त्याची, त्याला कोण काय करणार म्हणून सगळीकडे तू सगळं करत होतीस. म्हणजे म्हणते ऐक ना चांदेकर प्लीज, मला माहिती आहे तुला सगळं जमतं, तुला सगळं मॅनेज करता येतं, पण आता माझी शिकवणी घेऊ नकोस. काही ऐकायची किंवा काही त्राणही नाही आहेत माझ्यात, काय ऐकून घ्यायची किंवा क्षमताही नाही आहे माझी आता. एक्झॅक्टली, सतत काम करतेस ना म्हणून त्राण उरले नाही आहेत तुझ्या शरीरात, हे ऐकून घ्यायची क्षमता आणि वेळ दोन्ही नाही आहेत माझ्यात. अगं तुझं डोकं फिरले का, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, तू इतक्या रात्रीची बाहेर काय करतेयस, तू झोप जाऊन शांतपणे. चांदेकर आता बास, मला आता काही ऐकायचं नाही आहे, मला कसं तरी होतंय आणि मला नाही येत आहे झोप. एवढं कसलं टेन्शन आलं आहे. अरे तू आमचं घर सोडवलं आहे चांदेकर, त्याचे पैसे तुला परत द्यायला नकोत का, ते पैसे कसे उभे करू मी. अच्छा नशीब असं तो म्हणतो. आणि बघूया ठीक आहे, काय काय ठीक आहे झालं एवढंच. आणि तोपर्यंत ना सॉरी म्हटलेला आवाज येतो बरं का त्याला. मग तो म्हणतो की सॉरी अजून काही नाही, माझ्यासाठी कॉफी कर. मग मी माझी कॉफी करतो. मग तो म्हणते तू आणि कॉफी करणार, सगळी कामं तुलाच करू शकतात का, मी काही करू शकत नाही का. नाही तू सगळं करू शकतोस, पण तू कॉफी करताना त्याच्यापेक्षा डबल पसारा घालशील असं ती म्हणते. आणि तोपर्यंत त्यांना आज जाताना इकडे सॉरी बोललेला आवाज येतो नैनाचा, म्हणून ती परत गेटजवळ येतात आणि कोण होतं का रे असं म्हणून येतात. तर गेट उघडून नैना आत येत असते आणि ही दोघं आता उभी आहेत. बघूया आता नैनाला काय काय प्रश्न विचारते कला आणि नैना तिची कशी उत्तरं देते ते. नैनाताई, तू आता रात्रीची बाहेर काय करतो तीस, काय करत होतीस म्हणजे, हा काय प्रश्न आहे कला. माझे पाय आखडले होते म्हणून मी ते मोकळे करायला गेले होते. का नाही जाऊ शकत. नाही तू जाऊ शकतेस, तुझे पाय आखडले असतील तर तू ते हॉलमध्ये किंवा इथे अंगणात मोकळा करायचेस, घरात मोकळे करायचेस. असं असताना तू इथे रात्रीची बाहेर काय करतेस, इतक्या एवढी थंडी आहे, इतका काळोख आहे, एकटीने बाहेर. मग ती म्हणते कला प्लीज नेहमीप्रमाणे उपदेश करणं बंद कर. अगं एकटी होतीस, कुठे पडली असतीस, घसरली असतीस तर. कला हे बघ शांत बस असं म्हणून ती नैना ओरडते, मला काही ऐकायचं नाही आहे. मग ती निघून जात असते. तेवढ्यात ती म्हणते नैनाताई बाहेर कोणी आलं होतं का. तर लगेच नैना म्हणते अगं बाहेर रस्त्यावर आपलं घर आहे किंवा रस्त्यावर इतकी माणसं बोलत असतात, मी काय आता पुढच्या वेळी चालायला जाईन ना त्यावेळेला मी काय करते, कोण काय बोलतंय कोण काय बोलत नाही याच्याकडे ना मी प्रॉपर लक्ष देते आणि तुला येऊन सांगते हा कोण कोणाशी काय बोलत होतं ते. कारण नैनाचं आता पितळ उघडं पडेल ना, कारण कलाने प्रश्न विचारला आहे तू कुणाशी बोलत होतीस का, कोणी आलं होतं का असं विचारलं आहे त्याच्यामुळे. आणि नैना तिला असं उत्तर देते आणि निघून जाते. पण कला लगेच अद्वैतला पण म्हणते चांदेकर तुलाही कुणाचा तरी आवाज ऐकायला आला होता का. तर चांदेकर म्हणतो अगं तू दिवसभर माझ्या कानाशी एवढी बडबड बडबड करत असतेस की मला दुसऱ्या कुणाचा कशाला काही आवाज ऐकू येईल, त्यामुळे तू विचार करा, नाहीतर तुझ्या आवाजामुळे तुझ्या बडबडीमुळे ना मी कदाचित बहिरा होऊन जाईल असं म्हणून तो इथे चेष्टा करतो तिची. तर चांदेकर बास हा आता गप्प बस असं ती इथे म्हणते त्याला. आणि बघूया आता पुढे काय काय होणार आहे या दोघांची नोकझोक ते.
तर इकडे काजूला विचार करताय काय सोहम असा का वागतोय, कारण तो सकाळी चहा करून देतो आणि मग त्याच्यानंतर इकडे बाबांचा डबा भरून देतो, मग तो हे सगळं का करतोयस, तर जे गरजेचं आहे म्हणजे तुला मदत करणं ते मी करतोय असं तो जे म्हणाला होता त्याच्याबद्दल इकडे काजू विचार करत बसलीये. आता सोहम तिथे विचारते काय ग तुला जेवायचं वगैरे नाहीये का, नाही तर तुझे बाबा आल्यानंतर म्हणतील माझ्या मुलीला जेवायला वाढलं का नाही, काका येतील आणि म्हणतील म्हणजे वाढलं नाही, चल जेवायला जाऊया, आमची काजू अजून जेवली कशी नाही. मग आता तू थांब ना, तू का बोलते सोडत, जरा थंड घे असं ती म्हणते. हे थंड नाही गरमागरम जेवायचं वगैरे असं तो म्हणतो आणि दोघंही त्या आतमध्ये येतात. तर आत आल्यानंतर सोहमला ते डायरेक्ट विचारते तू हे सगळं का करतोयस, तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला, मुळात कशासाठी करतोयस तू हे सगळं, असं इकडे प्रश्न विचारते. मग ते म्हणते आपण आधी जेवूया आणि बोलूया असं तो म्हणत असतो, पण तो म्हणजे ती ऐकत नाही. ती म्हणते की थांब माझ्या प्रश्नाचं आधी उत्तर दे, तू हे सगळं का करतोयस, ते आधीच माझ्या डोक्याचा खोका झालाय, तू हे सगळं का करतोयस तू मला सांगणारस का. तर म्हणतो हे तू शांत हो, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय. तुझा एक समज झालाय ना की लग्नानंतर आपल्या घराशी आपली नाळ तुटते, आपल्या आईवडिलांकडे आपलं म्हणजे आपला हक्क संपतो त्यांचा आपल्या आईवडिलांवरचा, हे सगळं चुकीचं आहे, हे तुला पटवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो. काजू मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तुलाही हे माहिती आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मलाही माहिती आहे, आणि आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असून सुद्धा आणि तुझा लग्नाला जो नकार आहे तो मला पटण्यासारखा नाही आहे, आणि मी तुला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की लग्नानंतर सुद्धा तू घरी येऊ शकतेस, तुझ्या आईवडिलांबरोबर तू राहू शकतेस, त्यांची काळजी घेऊ शकतेस, आणि मीही तुझ्याबरोबर हे सगळं करायला लग्नानंतर तयार आहे असं तो म्हणतोय. ते आणि ती अशी बसते बरं काय एकदम असं म्हणजे एकदम तिचं असं म्हणजे तिला कळत नाही की कशा भावना एक्सप्रेस करायच्या. आणि इथे आता सोहम बाबांनी एक वेगळीच कमाल केली आहे, डायरेक्ट प्रपोजच केलंय माझ्याशी लग्न करशील का म्हणून, आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात. तोपर्यंत इकडे बाबा आलेले आहेत, काजे काजे असं म्हणून ते हाका मारतायत. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की बाबा तुम्ही आलात, सॉरी मला लेट झाला, सॉरी ही बडबड करत राहिली हो त्यामुळे मला लक्षात नाही आलं. ते म्हणतात की अहो असू द्या. मग काजे अगं बाबा आलेत, बाबांना पाणी दे ना असं ते म्हणते, आणि मग तो म्हणजे पाणी देते ती त्याला, आणि यांना पण कळत नाही की यांचं नेमकं काहीतरी झालंय. मग ती म्हणते की तू जेवणाचं बघ. मग हो बघते आलेच मी असं म्हणून इकडे काजल आतमध्ये निघून जाते, आणि सोहम म्हणतो की मी पण जातो आता, मला उशीर झालाय, मला जसं काम आहे असं म्हणून तो निघून जातो. पण तो म्हणतो की अहो का गडबड करायला आहे, खाऊन जा 4 घास. ते म्हणते नाही मला गडबड आहे. आणि काजल जिथे स्वयंपाकघराच्या खिडकीत उभी आहे तिथे गेल्यानंतर सोहम बघतो तर काजल निघून जाते तिकडनं, आणि तो निघून गेल्यानंतर परत येते. प्रेक्षकांना या दोघांची लव्ह स्टोरी कधी पुढे जाईल, कशी रंगेल, कोणकोणत्या अडचणी येतील, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर आता कला आणि अद्वैत दोघंजण इथे आतमध्ये आलेले आहेत घरामध्ये. कला दार वगैरे लावून घेते, नैना तर आधीच रूममध्ये जाऊन झोपलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर तू कुठेतरी जॉब का नाही करत असा अद्वैत तिला प्रश्न विचारतो. मग ती म्हणते जॉब, माझ्यासारख्या कमी शिकलेल्या मुलीला कोण जॉब देणार आहे आता असं ती म्हणते. मग कमी शिकलेली, मग तो म्हणतं की हो अरे मी म्हणजे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही झालं, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षातले शेवटचे टर्म मी देऊ नाही शकले. मग तो अभ्यास करायचा आळशीपणा केलास. मग ती म्हणते आळशीपणा, अरे आळशीपणा करायचे असले म्हणजे पर्यायच नव्हते आमच्याकडे, असले लाड नव्हते चालत, घरातली परिस्थिती बिकट होती, बाबा एकटेच कमवणारे होते, माझं शिक्षण चालू होतं, नैना म्हणजे ताईचं चालू होतं, गुंड्याचंही चालू होतं, पण मग कुणाला तरी ॲडजस्टमेंट करावी लागतेच ना, कुणाला तरी तडजोड करावी लागते. तशी मीच बाबांना म्हटलं की मी कामात मदत करायला लागले, आणि तसंही मला पहिल्यापासून कलेची आवड होती. मग तो म्हणतो ते अगदी बरोबर, तुला स्वतःशिवाय कोण आवडणारच नाही असं इथे अद्वैत म्हणतो. अरे मग कला म्हणते यार तसं नाही रे, कला म्हणजे आर्ट, मला असं म्हणजे मूर्त्या घडवायला, छोटे छोटे दागिने काढायला, आर्टिस्टिक गोष्टी करायला मला पहिल्यापासूनच खूप आवडतं, आणि मी त्याच्यात रमते. म्हणजे एखादं क्रिएटिव्हिटी काय असते, नाविन्य काय असतं हे मला म्हणजे आवडतं. मग दुकान सांभाळायचे मी. मग तो म्हणतो तू तेव्हापासून दुकान सांभाळतेस. तर ती म्हणते की हो मी तेव्हापासून बाबांना मदत करते आणि मला सगळं हे गोष्टी आवडतात असं ती इथे सांगते. खरं तर माझी पुढे शिकायची खूप इच्छा होती पण नाही जमलं. मग तो म्हणतो काय शिकायचं होतं तुला. अरे जाऊ दे म्हणजे सांग ना काय शिकायचं होतं पुढे. मग ती म्हणते की मला ना इंग्लिशमध्ये PhD करायची होती आणि मला फाईन आर्टची डिग्री घ्यायची होती पण मला काहीच करायला नाही जमलं असं ती एकदम म्हणते. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत असा कलाकडे बघत असतो. मग कला म्हणते काय झालं असं का बघतोयस. तर लगेच अद्वैत म्हणतो यालाच स्ट्रगल असं म्हणतात. प्रत्येकाचा आपला स्ट्रगल हा वेगळा असतो.
पण या अशा पद्धतीचा स्ट्रगल मी कधी एक्सपिरियन्स केलेला नाही आहे. मग ती म्हणते बरोबर आहे, प्रत्येकाच्या परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाकडे म्हणजे परिस्थिती वेगळी असते, ज्याच्या त्याच्या परिस्थितीमुळे अवतीभोवतीच्या परिघामुळे त्याचा स्ट्रगल असतो. मग म्हणतो परिघाप्रमाणे. मग ती विचार करते, म्हणते सर्कम्फरन्सप्रमाणे. म्हणजे बघ ना, त्याच्या अवतीभोवती जी काही परिस्थिती असते त्या सर्कम्फरन्समध्ये त्याचं स्ट्रगल अवलंबून असतं. आता समज तुला काही स्ट्रगल म्हणजे तुला काही शिकवणं म्हणजे ना, मग ते म्हणते तू बघ आता असं म्हणून तो ओरडायला लागतो. ते म्हणते असू दे, तू कुठल्या अशा स्ट्रगलला गेला आहेस, असं कला अद्वैतला प्रश्न विचारते. मला माहिती आहे तू जन्मापासून श्रीमंत असल्यास तरी तुझ्या वाट्याला तुझा असा म्हणून काहीतरी स्ट्रगल आलाच असेल ना, तुलाही कुठल्याला ताणातून जावं लागलं असेल वगैरे असं ती विचारते. परिस्थिती वेगळी असली तरी प्रत्येकाला स्ट्रगल वेगळा असतो. आणि प्रेक्षकांनो, ह्यांच्या गप्पा चालूच आहेत बरं का उद्याच्या भागामध्ये. आणि इकडे सरोजनं ते बघितलंय, नेमकं काय काय होईल ते बघूया, जाणून घेऊया.